भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधात व एनआरसी व सीएए कायद्याच्या विरोधात भाकप किसान सभेचे आंदोलन नांदगाव खंडेश्वर येथे करण्यात आले। याद्वारे शहरामध्ये कळकळीत बंद पाळण्यात आला। हजारोच्या संख्येने आंदोलनामध्ये आंदोलनकारी सहभागी झाले होते। भाजप प्रणित केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाचा एनआरसी व सीएए कायद्याच्या विरोधात डावे पक्ष व कामगार किसान संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद देशव्यापी जन आंदोलनाला नांदगाव खंडेश्वर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बँक 100% बंद होत्या। भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, शेतमजूर युनियन यांच्या वतीने शेतकरी शेतमजुरांचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। परिसरातील विविध मार्गाने या मोर्चाने भ्रमण केले। केंद्र तथा राज्य सरकारशी संबंधित व स्थानिक मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले। धन आयोगाच्या शिफारसी लागू करा, वीज बिलासहित सर्व प्रकारचे शेती कर्ज सरसकट माफ करा, शेतकरी शेतमजूर असंघटित क्षेत्रातील सर्व कामगार कर्मचारी यांना वयाच्या 60 वर्षांनंतर मासिक 10,000 रुपये पेन्शन द्या, संविधान विरोधी एनआरसी व सीएए कायदा रद्द करा आदी विविध मागण्यांसंदर्भात हा कडकडीत बंद पाळण्यात आला व या मागण्यांचं निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलं। आज संपूर्ण देश भारत बंदच्या आंदोलनात सहभागी आहे। त्या भारत बंदच्या आंदोलनाचा एक भाग म्हणून संपूर्ण नांदगाव खंडेश्वर शहर आज बंद आहे। 100% व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवलेली आहे। या बंदच्या मागची पार्श्वभूमी गेल्या 5 वर्षाचा भाजप केंद्र सरकारच्या भारतीय जनता पक्षाच्या मोदी नेतृत्वातलं मोदी सरकार आणि गेल्या 5 वर्षाचा त्याचा राज्यकारभार आणि या आता 19 मध्ये निवडून आल्यानंतरचा राज्यकारभार हा संपूर्ण जनतेच्या विरोधातला राज्यकारभार आहे। या सरकारनं सर्व सार्वजनिक उद्योगधंदे विकायचं काम केलेलं आहे। बीएसएनएल विकण्याच्या तयारीत आहे, भारत पेट्रोलियम विकलेलं आहे, अनेक रेल्वे खासगीकरण रेल्वेचं केलेलं आहे, बँकांचं खासगीकरण केलेलं आहे, शेतकऱ्यांना अजूनही पेन्शन नाही आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही आहे। या साऱ्या मुद्द्यांना घेऊन आणि अलीकडच्या काळामध्ये संविधान विरोधी एनआरसी आणि सीएए कायदा लागू करण्याचं घाट हा सरकार करत आहे। आमचं म्हणणं आहे एनआरसी आणि सीएए पूर्णपणे संविधानाच्या विरोधात आहे। या देशामध्ये कुणाचाही हा देश नाही, हा देश सर्वांचा आहे आणि म्हणून हा बंद आहे। बंदला प्रचंड प्रमाणात पाठिंबा मिळत आहे। नांदगाव शहर संपूर्ण बंद आहे। शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा एक मोर्चा गजानन महाराज मंदिरापासून 1 वाजता सुरू होईल आणि तो मोर्चा तहसीलवर जाईल आणि म्हणजेच ग्रामीण भारत बंद आहे, शहर बंद आहे। मोदी सरकारला, भारतीय जनता पक्षाला तो इशारा आहे। नांदगाव खंडेश्वर येथून विदर्भ न्यूज करिता उत्तम ब्राह्मणवाडे।